सर, आज जी पत्रकार परिषद झाली आहे त्याच्यासाठी तुमचं काय मुद्दे, कशासाठी तुम्ही हा पत्रकार परिषद दिली? राष्ट्रीय चर्मकार महासंघ ही चर्मकारांची अराजकीय संघटना आहे. या संघटनेने या सभासदांनी महाराष्ट्रातल्या समाजाने मुख्यमंत्र्यांकडे काही मागण्या केल्या होत्या. त्या मागण्या फेब्रुवारीमध्ये आमची मीटिंग सह्याद्री अतिथीगृहाला बोलवली आणि त्या ठिकाणी आमच्याजवळ सगळ्या मागण्या त्यांनी मान्य केल्या आणि तात्काळ ह्याच्यावर अंमलबजावणी होईल अशा प्रकारच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. त्याच्यानंतर आम्ही फेब्रुवारीनंतर पुन्हा 4थ्या महिन्यात भेटलो, 7व्या महिन्यात भेटलो. तेच आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं. त्यांनी आमच्या पत्रावर आदेश दिलेत की यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी, परंतु शासनाच्या प्रशासनातून कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही आणि त्यामुळे आम्ही 1 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रातला चर्मकार बांधव हा आझाद मैदानावर उतरणार आहे. साधारणतः 1 लाख चर्मकार बांधव या ठिकाणी येणार आहेत आणि आंदोलन करणार आहेत आणि शासनाला जाब विचारणार आहे. त्याच्यासाठी आज या ठिकाणी समोर आले. सर, हे एस टी महामंडळाचे अध्यक्ष बनले, शेतकरी अध्यक्ष झालेले आहेत. चर्मकार महामंडळ अध्यक्षासाठी आपण इच्छुक आहात का? नाही, मी कुठल्याही महामंडळासाठी इच्छुक नाही आहे. कार्यकर्ते आमच्याकडे भरपूर आहे. मी आता शिंदे गटात जरी आलो होतो, तुम्ही कुठल्या प्रकारच्या अटी शर्तीवर आलेलो नव्हतो. चर्मकार समाजाच्या मागण्या मान्य कराव्या एवढी एकमेव अट होती. आमदारकीचं तिकीट नाही, खासदारकीचं तिकीट नाही, परंतु अशा पद्धतीनं त्यांनी आम्हाला वागणूक दिल्यामुळे हा आंदोलनाचा पवित्रा आम्हाला घ्यावा लागला. तुमचं नाव आणि आंदोलन कुठे होणार आहे, कधी होणार आहे आणि किती संघटनांचा याचा समावेश आहे? माझं नाव राजू नेटके, मी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा मुंबईचा अध्यक्ष आहे आणि आमचा हा मोर्चा आझाद मैदान इथे होणार आहे 1 ऑक्टोबर 2024 मंगळवार रोजी. मोर्चाचं सगळं सविस्तर माहिती नानांनी सांगितलेली आहे, आमच्या प्रदेशाचे माधव गायकवाडांनी सांगितलेले आहे. मुंबईमध्ये मी मुंबईतील जनतेला, मुंबईतील चर्मकार समाजाला जाहीर आवाहन करतो तुमच्या माध्यमातून की 1 ऑक्टोबरला आझाद मैदान या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून लोक येणार आहेत. त्याचप्रमाणे मुंबईतील लोक, सगळे समाज बांधव पण या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे, कारण हा आपला अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि आपल्या सर्वांच्या मागण्यांसाठी आज महाराष्ट्रातून सगळे चर्मकार समाजाचे नेते, सर्व कार्यकर्ते आणि सगळा समाज त्या ठिकाणी येणार आहे. तर आपलं पण कर्तव्य आहे म्हणून आपण पण सगळ्या मुंबईतील जनतेने, मुंबईतील चर्मकार समाजाने या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहायला पाहिजे आणि आपल्या मागण्या ज्या आहेत केंद्र सरकारकडे आहेत, राज्य शासनाकडे आहेत, मुंबई महानगरपालिकेकडे आपल्या ज्या मागण्या आहेत, प्रलंबित प्रश्न आहेत, हे सोडवण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे अशी माझी आपल्या माध्यमातून सर्व लोकांना विनंती आहे. थँक्यू.